नमस्कार, मी सचिन गजानन पाटील, राहणार वरुड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. आपण शेळी पालन कधीपासून चालू केलंय? आता एक 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षापासून करतायत. हो. आणि सुरुवात किती शेळ्यापासून केली होती आपण? सुरुवात 7 शेळ्यांपासून. 7 शेळ्यापासून 2 केली मेल आणि 5 फिमेल. ओके. आणि कसा आहे तुमचा शेळी पालनाचा अनुभव? अनुभव एक 2.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आहे. अच्छा, 2.5 वर्षात तुम्हाला किती रुपयांचं उत्पन्न झालं असेल एक साधारणतः? साधारणतः मी सध्या आता एक 2.5-3 लाखपर्यंत. आणि तुम्ही हे शेळी पालन फुल टाइम करताय की फक्त पार्ट टाइम करताय? नाही, पार्ट टाइम. पार्ट टाइम करताय. हो. मेन तुम्ही करताय शेती करताय? हो, शेती. शेती मेजर फोकस जो आहे तो शेतीचा आहे. शेतीवरती. अच्छा. तुम्ही नोकरी वगैरे याचा विचार न करता शेळी पालन निवडण्यासाठी काय कारण आहे? कारण शेती बऱ्यापैकी आहे घरी आणि त्याच्याकडे नोकरी वगैरेचं म्हणजे पहिल्यापासून नव्हताच विचार. अच्छा. शेळीपालन मी शेतीला साईड बिझनेस म्हणून एक शेळीपालन निवडलेला आहे सध्या. ओके. आणि तुम्ही सध्या शेळी पालनासाठी म्हणजे काय काय प्रोव्हिजन करतायत? सध्या तुम्ही शेड वगैरे बनवलाय, हो. असं काय काय गोष्टी करतायत तुम्ही शेळी पालनासाठी? शेड वगैरे आणि एक अर्धबंदिस्त असून समजा त्यांच्यासाठी मी अजून परत एक घास लावलेला आहे, दशरथ घास वगैरे, स्मार्ट अच्छा. नेपियर, रेड नेपियर. ते हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी? हो, 4-5 प्रकारचे वेगवेगळ्या चारा लागवड केलेली आहे मी. हां. तुमचं वय किती आहे सध्या? वय आता 22 वर्ष. अच्छा, म्हणजे 2.5 वर्ष झाले तर तुम्ही एक 19 वर्षाच्या आसपास तुम्ही चालू केलं होतं. तर मग तरुणपणात शेळी पालनाचा व्यवसाय निवडण्यामागचं काय कारण होतं? मी तो एक शेतीला जोडधंदा म्हणून निवडला. शेती बऱ्यापैकी असल्यामुळे ओके. फोकस शेतीवरती आहे, पण जोडधंदा म्हणून एक मी शेळीपालन असं निवडलं. जोडधंदा म्हणून शेळी पालन तुम्हाला आवडलं. मग तुम्ही दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन हे न करता शेळी पालन का निवडलं? शेळीपालन आपल्याकडे याला जर कमी वेळ दिला तरी चालते एक वेळेस, कारण चारा वगैरे नियोजन वगैरे केलेलं आहे, त्यामुळे वेळ नसला त्या दिवशी. अच्छा, म्हणजे तुमचं जे शेतातला टाकाऊ चारा आहे त्याच्यावरती तुमच्या शेळ्यांचं भागत आहे. तुम्हाला शेळी पालनामध्ये असं विशेष लक्ष द्यायची गरज नाही? बरोबर. ओके. तुमच्याकडे लेबर वगैरे आहेत का शेळी पालनासाठी काही? तुम्ही स्वतः घरच्या घरीच करताय सगळं? घरचं म्हणजे फॅमिली मेंबर असतील वगैरे, घरचे आई वडील असतील, त्यांच्या मदतीनेच तुम्ही शेळी पालन करताय. तर तुम्हाला शेळी पालनामध्ये इंटरेस्ट का म्हणजे का तुम्हाला शेळी पालनच करावं असं का वाटलं? मी तसं भरपूर वेळेस म्हणजे मित्रांनो वगैरे केलेलं होतं. त्यांनी मला सांगितलं तसं, आणि नंतर यूट्यूब वगैरे वरती पाहून मी एक मला आवडलं की शेतीला जोडधंदा म्हणून कदाचित शेळी पालन एक चांगला व्यवसाय म्हणजे एक मार्ग असू शकतो शेळी पालनाचा. असू शकतो. बरोबर. ठीक आहे. सध्या आता तुमच्याकडे किती जनावर आहेत? आता एक 35 जनावर आहेत सध्या. आणि किती जनावरांची विक्री केली असेल तुम्ही आतापर्यंत? 40 ते 45 जनावरांची विक्री केली. म्हणजे तुम्ही जास्त वाढवण्यापेक्षा विकण्यावरती जास्त फोकस करताय? ओके. आणि विकण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, म्हणजे कुठे नेतात तुम्ही विक्रीसाठी? नाही, मी डायरेक्ट फार्मवरतीच. तुम्ही जी शेळ्यांची जात निवडली आहे ती कोणती आणि का निवडली? हे प्युअर 100% गावरान. अच्छा. हो. आणि गावरान निवडण्यामागचं काही म्हणजे खास वैशिष्ट्य? हो, यांच्याकडे कसं आपण जर दुसऱ्या ब्रीड निवडल्या तर त्यांच्याकडे लसीकरण वगैरे लक्ष भरपूर प्रमाणात द्यावं लागते. बरोबर. गावरांवरती काहीच लक्ष वगैरे म्हणजे एवढं काही नाही. अच्छा, म्हणजे तुमचा खर्च वगैरे खूप कमी झाला? खूप कमी. हो, गावरांवरती खूप कमी खर्च होतो त्यामुळे. अच्छा. आतापर्यंत तुमच्या शेळ्यांना कुठले कुठले आजार वगैरे काही आले आहेत का? नाही, 1-2.5 वर्षामध्ये तर कुठलाच आजार वगैरे काहीच नाही. कुठलाच आजार नाही? कुठलाच नाही. तुम्ही लसीकरण वगैरे करता का शेळ्यांसाठी? नाही, आता गावरान असल्यामुळे काही गरजच नाही पडली. अच्छा, गावरान असल्यामुळे तुम्ही लसीकरण केलंच नाही. हो. तरी पण लसीकरण करायला पाहिजे. हो, पण आतापर्यंत काही गरज वाटली नाही, त्यामुळे काही केलं नाही.